जय श्रीराम. माझं शहर माझी जबाबदारी याची जाणीव मला आणि सगळ्याच कोल्हापूर शहरातील नगरसेवकांना असल्यामुळे आज आम्ही यासाठी प्रेस घेत आहोत की सर्वप्रथम कोल्हापूर शहर स्वच्छ या अनुषंगाने माझं शहर माझी जबाबदारी भाग 1 या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या 27 तारखेला एक सगळ्या कोल्हापूर शहरातील लोकांना आव्हान देऊ इच्छिते की कोल्हापूर शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 27 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत वन टाईम सगळे आरोग्य अधिकारी, सगळे आरोग्य कर्मचारी, तसेच काही संघटना ज्याच्यामध्ये रोटरियन्स असतील, जायंट्स क्लब्स असतील, यांच्या अनुषंगाने एक 2000 लोक वन टाईम कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेसाठी उतरणार असून त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळे फुटपाथ क्लीन केले जातील. फुटपाथवरील सगळं अतिक्रमण काढणं आणि त्या अनुषंगानं स्वच्छ कोल्हापूर हा एक माझा स्वच्छ करण्याचा मानस आहे, ज्याच्यामध्ये सगळे कोल्हापूर शहरातील सगळे मेन रस्ते आपण या भाग 1 मध्ये घेत आहोत आणि त्यानंतरच्या सेकंड भागमध्ये कोल्हापूर अंतर्गत जे काही कोल्हापूर शहरातील स्वच्छता आहे ती केली जाणार आहे. आणि याच मोहिमेमध्ये प्राधान्याने कोल्हापूर शहरातील जे काही डिवायडर्स आहेत ज्याच्यावरती अतिशय विचित्र पद्धतींची व्यवस्था बोगनवेलची आहे ते काढणं आणि त्या ठिकाणी चांगल्या CSRमधून काही अशा कंपन्यांशी टाईप करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे सुशोभित हिरवेगार असे छोटे छोटे श्रग वगैरे आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. आणि याच अनुषंगाने डेली आमची सकाळी 11:30 ते 2पर्यंत मी महापालिकेमध्ये बसणार आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रत्येक विभागावर मग ज्याच्यामध्ये 24 तारखेला अतिक्रमण असेल, 25 तारखेला KMTचे विषय असतील, 26 तारखेला लाईट विभाग असेल, 27ला स्वच्छता अभियान असेल, 4 तारखेला पाणी विभाग असेल आणि 5 तारखेला जनता दरबार असेल, ज्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न आमच्यापर्यंत डायरेक्ट येतील आणि त्याच ठिकाणी त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न, जर काही क्लिष्ट विषय असतील ते थोडेसे प्रलंबित राहतील परंतु लवकरात लवकर लोकांना न्याय देणं हा माझा उद्देश असेल. खरं तर खंत वाटते विषयाची की शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अशा पद्धतीचे विषय तेही प्रेससमोर घ्यावे लागतात आणि येणाऱ्या लवकरच्याच काळामध्ये माझ्याकडे एक स्वच्छालय लॅट्रिन पाडा, बांधा आणि कमवा या अंतर्गत आपण लवकरात लवकर शौचालय बांधण्याचा माझा मानस आहे. येणाऱ्या लवकरच्याच काळात एक 8 ते 10 दिवसामध्येच माझे एक 4 प्रोव्हिजन झालेली पण आहे आणि त्या अनुषंगाने त्याचे आम्ही उद्घाटन पण घेतो की ज्याच्यामध्ये AC वाले आपण टॉयलेट्स त्या ठिकाणी महिलांसाठी वेगळे घेत आहोत. अजून एक तोच क्लिअर करते. अजून स्वच्छतागृहांमध्ये अजून एक आपण ॲडिशनल घेतो आहे की ज्याच्यामध्ये आपण महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि तसंच तृतीयपंथी यांच्यासाठीचे सुद्धा आपण प्रोव्हिजन करणार आहोत. मला असं वाटतं की करवाढपेक्षा इन्कम सोर्स वाढवून आपण कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी. त्यामुळं लगेचच काही करवाढ तर कुठल्याच ह्याची करण्याचं आमचा मानस नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर काही तशी परिस्थिती आली किंवा गरज वाटली तर ते इन फ्युचर होईल, पण आत्ता तर काही कुठलीच काही तरतूद तशी करणार नाही. म्हणूनच मी म्हटलं की आजार काय झाला आहे आणि त्याला औषध काय द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी दुसराच उपाय सुरू आहे. त्यामुळे मुळाशी जात आहे की कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी इन्कम सोर्स वाढवणं हा पहिला स्रोत असेल आणि मग अशा पद्धतीची राहिलेली थकीत बिलं पे करून कोल्हापूर शहर जे अंधारमय झाले ते प्रकाशमय करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न होईल. प्रत्येक कामं कोणती रखडले किंवा एखादं कारण सांगितलं जायचं, मग आपण यावरती आता कसं करणार आहात? इतकं मोठं नियोजन घालताय, एवढं सगळं व्यवस्थित करायचं म्हणताय, पण तेवढं मनुष्यबळ आपल्याकडे आहे?
त्या अनुषंगाने आज केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली भारतीय जनता पार्टीची युती आहे. त्या अनुषंगाने कामगार भरती हा तर विषय होईलच, पण मला असं वाटतं की प्रशासनावर थोडीशी पकड ठेवायला लागेल. आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कोल्हापूर शहर सुंदर स्वच्छ करता येण्यासारखं आहे. त्यामुळं अगोदर आम्ही त्यांना सरळ करायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. याच्या संदर्भात ना पहिल्यांदाच मी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की ऑन गोईंग जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे, ज्याच्या अनुषंगाने हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण नाले साफसफाई जे तुम्ही म्हणता इट विल बी इन्क्लुडिंग इन अ STP प्लांट, तर त्या अनुषंगाने त्याचं काम होणार आहे. आत्ताचा जो STPचा प्लांट आहे तो भरवस्तीमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं त्याचा विचार करण्याची गरजच आहे. त्या अनुषंगाने मीही काम करत आहे. आता तो प्रश्न कोर्टामध्ये गेला आहे, त्यामुळं आता तो कोर्टाच्या अधिपत्याखाली तो काम चालेल आणि त्याच्यामध्ये नक्कीच मी नागरिकांच्या बरोबर असणार आहे. काम चालू आहे. आता थोड्या वेळा राष्ट्रीय कुस्ती महासंघाने प्रशासनाचा निषेध केला आहे, कारण त्यांना कुस्ती खेळायला त्यांना मैदान आता उपलब्ध नाही आहे. मैदान परंतु आजूबाजूला उपलब्ध असल्यामुळे त्यांना तिथं जाता येत नाही. ते कामकाज लवकरात लवकर काय नाही. कोल्हापूर शहराला खूप मोठा ऐतिहासिक इतिहास आहे आणि ते जतन करण्याचं सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर मी केशवराव भोसलेला व्हिजिट करून पण आणि त्या अनुषंगाने जितकं लवकर काम संपेल त्याकडे माझा नक्कीच कल असेल.